हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघ ग, बघ ग, गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. तिची एक्झाम आहे 10वीची. चल, धुकं पडलंय खूप छान सकाळचं, ते दाखवतं. ही गावची सकाळ वैभववाडीतून, मंगूच्या गावातून. दीक्षी पाष्टेवाडी. मंगूच्या गावाला आलोय. हे आहे मंगूचं घर. हे छान आंबोलीची फुलं फुललेली आहेत भरपूरशी. वांगे. इथून गेल्यानंतर आहे वरती माडे तुळस वगैरे. हा आहे रोड आणि रोड टच घर एकदम काय. आणि इथून खाली काय दाखवते हे ना, धुकं धुकं इतकं पडलंय ना का असं अंगावरती दव पडतायत त्याचे, असे जाणवतं तसं असं हातावरती वगैरे. त्याच्यात किती दिसेल कॅमेऱ्यात काय माहिती. जाऊया असं खाली 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 खाली. आणि थंडी पण आहे. दुपारी गरम होत होतं. बाई, इथून ते असं ना धुकं अजिबात दिसत नाहीये. हे असं हे बघ कुठपर्यंत हो. चड्डी घालून चड्डी घालून तात्या बनून तात्यावरून फिरली असते. आता मे महिन्यात आले का तिला सांग, आपण जाऊया आमच्या घरी. आमच्या घरी गेले का फिरूया. मंगू आता ऋषालीची आठवण काढते. छान वाटतंय. इकडे नको तिकडे नको नाही. सकाळ सकाळ अजून आंघोळ पण नाही केली. बोरं नाही आहेत. उंबराची फळ आहेत ती. उंबर आहे तिथे, त्याच्यामुळे पिकलेली खातात उंबर. आहे बघा माझ्या मागे इकडे दिसते का धुकं दिसतंय भरपूर. असं पडतंय ते असं जाणवतंय असं. आणि हळूहळू हळूहळू हळू असं इकडे आलंय ते. हा अजून थोडस बरोबर दिसत. मी पकडते, तू बोल. इथून असं येते ते सगळं. ते जसं जंगल पुढे पुढे नको. इथून असं ना सगळं जंगल आहे. जंगल म्हणजे झाड आहेत त्यांची, खाली शेती आहे माडाची वगैरे, आंब्याची. माझ्या पाय जायचा कशाला. हे आहे उंबराचं झाड. आणि इथून ते धुकं असं येतं आणि ते असं ना जाणवतं असं अंगावरती असं पडताना. त्यामुळे छान वाटते. सकाळ सकाळ कोंबड्यांचा आवाज. कोंबडा आरवतोय कापा कापा कापा. ते दाखव ना मला. ते दाखवते ना तुला. तुझ्या मागून फिरवते कॅमेरा. तू फक्त बातमी दे. तोंडात नको तोंडात नाही. काजू तर दिसले पाहिजे. कॅमेरा आमचा नवीन आहे त्यामुळे त्या कॅमेऱ्यामधलं एवढं समजत नाही, सांगायला लागतं. काजू दिसले पाहिजे ना. काजूची झाड आहेत इकडे. लिंबूचं आहे, केळी, पेरू, आंबा, अशी बरीच आहेत झाडं वगैरे. ते वॉशरूम आहे बाहेर. वॉशरूम बाहेर आहे. पडवी नाही ती काय ग, खोपी लाकडांची. ही सगळी काजी आहे. तिला नंतर फोनवर सांग. आता इथून दाखवते. हा मंगू, तू इथून अशी चालत चल म्हणजे समजेल.
भारी वाटते. सगळी आमची जागा, भारी भारी भारी. जवळ नको, लांबूनच चांगलं वाटतं. ही सगळी आमची जागा, तिथपासून तिथपर्यंत पुढेपर्यंत. पक्ष्यांचा आवाज, गावाकडची सकाळ बघा किती छान वाटते. आणि व्ह्यू पण खूप छान आहे. मंगूच्या गावाला आलोय ना. दोघींचा पण दौरा. हे आहे हे अंगण म्हणूया आपण, अंगण. अंगणातलं आहे हे तुळशी वृंदावन. थांब ग सकाश. आता इथून हा मेन डोअर. इथून आत गेलं. इथे 1 फूटची पडवी आहे. थोडा काळोख वाटतो, धुकं आहे आणि सकाळ आहे ना खूप. इथून चल, इथून पहिले काम चालू आहे अजून, प्लास्टर वगैरे नाही. खाली मस्त पैकी सारवाईची छान जमीन आहे शेणाने, त्यामुळे चांगलं वाटतं. इकडे आता देवघर पहिलं सुरुवात कर. या आहेत सासूबाई मंगूच्या. इकडे बघ, इकडे बघ. या आई, त्यांची आंघोळ झालेली आहे, सकाळ सकाळ फ्रेश झालेले आहेत. देवघर दाखवतील ते आता. जेव्हा देवघरात देवघर दाखवा. दाखव. हा, आमची आंघोळ नाही झाली ना मंगूची पण. जा तू पूजा कर, दाखव घर. तू पूजा कर. मी आंघोळ नाही केली, तुम्ही करा पूजा. काय ती मी करते. शूट करते ते. हे असं देवघर आहे. कोकणातलं देवघर. सध्या काम चालू आहे आमचं सगळं. सारवलेली शेणाची जमीन खूप छान आहे. आणि वरती माडी आहे. हा माळा आहे जो कोकणातल्या जुन्या सगळ्याच घरांना असतो. माळ्यावर नको जाऊया आपण, आई सांगतात चुहे आहेत तिकडे मोठे मोठे, त्यामुळे माळ्यावर नको जाऊया. आणि इकडे हे आपलं असं छोटंसं देवघर. हे आपण ओरा म्हणूया, म्हणजे हॉल म्हणूया. चला, हॉल आहे. इकडे एक रूम आहे मोठी, पण इथे सगळं पसारा आहे सध्या आपल्या कामाचं. पसारा नाही, साठवणीचं आपण स्टोर रूम म्हणूया याला. इकडे सगळं धान्य वगैरे करण्याचं, कपडे बिपडे सगळे सध्या. आणि हे इथे पहिलं आमचं इथे होतं जेवण करायचं. जोरात बोल. आमचं जेवण करायचं पहिलं इथे होतं. आता आम्ही त्या साईडला घेतलंय. हा हे पहिलं साठवणीचं कपाट आमचं. हा, हे ट्रंक आहे, जुनी पेटी. आता ती काही खोलणार नाही, पण आहे, नको खोलूया आपण ते. सासूकडे. तिची चावी सासूकडे आमच्या. ही पाठीमागची पडवी. तिथे पण लाकडं साठवलेली आहेत. केळीचा घड काढलेला आहे. ते बसल तिथे जेवण करून खाल अशी जागा. आता आपण इथून वरती गेलो. आता किचन दाखवूया. परत ही बघा, ही ह्या जाऊबाई जोरात जरा याच असतात इथे. आणि या सगळ्या खूप ऍक्टिव्ह पर्सन आहेत. पटापट मी काल आल्यापासून बघते खूप सगळं काम पण. आणि जेवणाचं खूप छान जेवण बनवलेलं त्यांनी. आणि छान सगळं सांभाळतात इथलं त्याच. त्यांची 2 मुलं आणि नवरा बायको राजा राणी ते असतात. आता त्यांचं किचन दाखवूया. बापरे, हे कोंबड्या पण असू द्या ना. गावी आणि चालू आहे तर काय. आत्ताच त्यांनी केलं. ओ हो, कोंबड्यावरती आलात काय? गुड मॉर्निंग. हा त्यांचा मुलगा, तो किती ऍक्टिव्ह आहे बघा. सकाळीच चुलीजवळ बसलाय, शाळेला दांडी मारून मोबाईल मध्ये.
कचरा पण नाही काढलेला तुम्ही काय व्हिडिओ करून दाखवता ना तिकडे. असू द्या मग गावाची सकाळी इथूनच स्टार्ट होते ना. आत्ताच त्यांनी भाकरी केलेल्या आहेत, छान चहा दिलेला. आता काय करतायत? वांगा बटाट्याची भाजी. हा मगाशी बोलले त्या. गॅस बंद आहे सध्या, चुलीवरच काम चालू आहे. हाय कर हाय का? आई तुझी बघ मम्मी किती ऍक्टिव्ह, आणि तू असं काय अरे दिसणार तू. दिसतो तू. चॅनेल सबस्क्राईब कर मोबाईल. नको नाही कापणार तुला. तू किती क्यूट आहे बघ. बोलता पोपट येतो. मग बाई त्या मावशीकडे चावणार होता, माणूस दिसला का असं धावत जायचं आणि चावायचं. मला पण चावलेलं आहे. हे बघ डोंगळे किती आले. छान छान छान. आता किती ऍक्टिव्हिटी करून दाखवणार आहेस? तो संजय पाष्ट्यांचा कोंबडा आहे म्हणून तो ओरडतो त्याच्यासारखा. संजय पाष्ट्यांचा नाही तो. काय ग हिच्या पप्पांचं काय ना? सुनील पाष्ट्यांचा. सुनील पाष्ट्यांचा आहे. मग तो ओरडतोय. ओरडून दाखवतोय. सूरज काढतोय काजूचे बोंडू, म्हणजे काजू. हे आता हे जमा केलेत त्याने एवढे इथले. मंगूने पण जमा केलेत. माझ्या हातात ऑलरेडी ते खाऊन झालंय. काय आता हे मंगूने आणलेत. जमा आपटू नको, त्यातले चांगले बोंडू आहेत ते. कसे ते नको. चाणी चावते ना, ते काय खात नाहीत सगळे. हा तुझ्या मोर पडला सगळ्या डोक्यावर. पडले ना. नको राहू दे. झाडावरचेच घे. कारण झाडावरचे अजून आहेत ना. इथे मला दिसतोय बघ एक, पण तो त्याला नाही दिसणार आहे तिथून. हे बघ मलाच दिसतोय तो. हे बघ टार्गेट काजू.